कडे जात असताना ह्यामध्ये कोणकोणते चॅप्टर आहेत आणि त्याचे नेमके कोणते बीट आहेत, हे काल आपण डिटेलमध्ये पाहिलं. त्याच ह्याच्यामधला पहिला पॉइंट जो आहे, मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय? ह्या गोष्टीकडे आपण जाणार आहोत. मानसशास्त्र, अर्थ, स्वरूप आणि वर्तन अभ्यासाच्या पद्धती. आता नेहमीच विचारले जाणारे जे प्रश्न आहेत आपले पहा, ह्याच टॉपिकवर असतात. ह्या टॉपिकमधला आज आपण जो पाहत आहोत, तो जो महत्त्वाचाच भाग पाहत आहोत आणि यामध्ये अर्थ, स्वरूप हा जो भाग आहे, याच्यावर 1 मार्काचं येतं आणि वर्तन अभ्यासाच्या पद्धती यावर 1 मार्काचा येतो. याचा अर्थ हा जो चॅप्टर आहे, असा आपला एकूण 2 मार्काचा चॅप्टर आहे. म्हणजे अर्थ आणि स्वरूपवरती प्रश्न कंपल्सरी येतो, ज्याच्यामध्ये अर्थ विचारला जातो. अर्थ विचारला जातो आणि व्याख्या दिली जाते आणि व्याख्या कोणाची म्हणून विचारलं जातं. त्यानंतर वर्तन अभ्यासाच्या पद्धती संदर्भामध्ये प्रश्न विचारला जातो. म्हणून हा जो टॉपिक आहे, हा सुरुवातीचाच पहिला टॉपिक असल्यामुळे तो टॉपिक सुद्धा आपल्याला आय-एम-पी आहे. आणि या टॉपिकनुसार जात असताना आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. म्हणजे मानसशास्त्र म्हणजे काय आहे? त्याची सुरुवात कोणी केली? कशी केली? का केली? या गोष्टी सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहे. मग आपल्या आयुष्यामध्ये आणि मानवी जे जीवन आहे, की अनेकविध अंगांनी असं बनलेलं आहे. काही एकच अंगाने बनलेलं नाहीये आणि यामध्ये आपण काय करत असतो, आपलं मन असेल, तर्क असेल, शरीर असेल किंवा वंश असेल, आपलं शौर्य असेल, हां, या सगळ्या बाबी किंवा तत्वज्ञान असेल, या सगळ्या बाबींचा किंवा अंगांचा समावेश आपल्या या मानवाच्या जीवनामध्ये होत असतो. मग ही मानवाची जी काही अंगांचा अभ्यास आपण करून आपलं मानवी जीवन आपण जे काही चांगलं साकारण्याचा प्रयत्न करत असतो. हं. आणि ते साकारण्यासाठी, ते चांगलं करण्यासाठी आपल्याला या गोष्टींचा, या बाबींचा अभ्यास मात्र करावा लागतो. आपण हे जे आहे मानवाचं वर्तन, हे असंच का आहे? हं. माणसाचं वर्तन हे असंच का आहे? याचाही अभ्यास करत असतो. पहा, आता मानवी वर्तन जे आहे, हे मानवी वर्तन खूप भयानक आहे. मानवी वर्तन खूप भयानक म्हणजे नेमकं काय आहे, की आपण जे मानवी वर्तनामध्ये राहत असताना, आपल्या समोर एक आणि आपल्या मागे एक बोलत असतात पहा. जसं की मानवी वर्तन जे आहे, हे मानवाचं वर्तन तुमचे मित्र असतील किंवा लोक असतील, आपल्या तोंडावर चांगलं बोलतात. बरोबर आहे? आणि आपल्या पाठीमागं चांगले असतील तर चांगलंही बोलतील आणि हे म्हणजे मानवाचं वर्तन प्रत्येक वेळेस बदलत आहे. त्यानंतर आपण घरी जसं राहतो तसंच बाहेर राहणार आहे का? आणि बाहेर जसं राहतो तसंच इतरत्र राहणार आहे का? म्हणजे आपलं प्रत्येक ठिकाणी वर्तन हे बदललेलं आहे. मग हे बदललेलं वर्तन जे आहे, ते कोणत्या ठिकाणी कसं आहे आणि ते असंच का आहे? याचा जो अभ्यास केला जातो किंवा ज्या ठिकाणी या बाबींचा अभ्यास केला जातो, ते ठिकाण म्हणजे मानसशास्त्र. मग हे मानसशास्त्र मानवाच्या विचाराचं, त्याच्या भावनेचं, त्याच्या आचरणाचं अभ्यास करतं. आणि मग हे अभ्यास जे आहे, ते अभ्यास जे आहे ना, ते वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. आणि हा अभ्यास इथं बघा मानस अधिक शास्त्र. शास्त्रमध्ये हं, शास्त्र म्हणजे काय? की बाबा रे आपण जे एखादा विषय आहे तो पद्धतशीरपणे ज्या ठिकाणी अभ्यासतो, पद्धतशीर म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने जिथं अभ्यासतो त्याला आपण शास्त्र म्हणतो. आहे की नाही? मानस, माणस, माणसाच्या मनाचा, माणसाच्या वर्तनाचा, आहे की नाही? अभ्यास करणारा किंवा पद्धतशीर करणारा अभ्यास जिथं आहे, तो म्हणजे मानसशास्त्र. मग हे मानसशास्त्र जे आहे, त्या मानसशास्त्रामध्ये जे यातलं जे शास्त्र आहे, मानसशास्त्रामधलं जे शास्त्र आहे, ज्याचं आता मी इथं तुम्हाला सांगितलं, शास्त्र आहे. हे जे शास्त्र आहे, शास्त्र म्हणजे तिथं सत्य शोधन आहे. म्हणजे Yes. ते जे Yes. शोध घेतो Okay. आपण. कशाचा शोध घेतो? सत्याचा. कशाचा घेतो? सत्याचा, योग्य बाबीचा. हे असंच का घडतं, तसंच का घडतं? त्या घडण्याच्या मागच्या कारणांचा शोध घेतात. आणि मग ही जी घटना आहे, ती जी कारणं आहेत, ही कारणांचा, त्या घटनांचा आपल्याला शोध घेत असताना आपण मानसशास्त्र या अभ्यासाच्या पद्धतीचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आणि हे अभ्यास करत असताना हे जे शास्त्र आहे हे जे शास्त्र आहे, या शास्त्राच्या प्रकार आहेत. मुळात या शास्त्राचे प्रकार आहेत. या शास्त्राचे 2 प्रकार पडतात. एक येतो
वास्तववादी शास्त्र आणि दुसरा येतो आदर्शवादी शास्त्र. वास्तववादी शास्त्रामध्ये काय होतं, की जी काही वस्तू आहे, वस्तूंचं स्वरूप, त्याचं वर्णन करणारी जी काही शास्त्र आहेत, हां, आणि मग माणसाच्या वस्तूंचे वर्णन करणारी जी काही शास्त्र आहे, त्याला आपण मानसशास्त्र म्हणतो. मग मानसशास्त्रामध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र इत्यादी शास्त्र या वास्तववादी शास्त्रात येतात. कशात येतात? वास्तववादी शास्त्रामध्ये येतात. आणि हे वास्तववादी शास्त्रामध्ये येत असताना, वास्तववादी शास्त्रामध्ये येत असताना दुसरा शास्त्राचा प्रकार येतो तो म्हणजे आदर्शवादी. आणि ह्या आदर्शवादी शास्त्रामध्ये काय केलं जातं? मानदंड असतात आणि ती मानदंड ठरवणारी जी शास्त्र असतात, जसे की तर्कशास्त्र असेल, तत्वज्ञान असेल, नीतिशास्त्र असेल, सौंदर्यशास्त्र असेल, धर्मशास्त्र असेल, ही शास्त्र आदर्शवादी शास्त्रात जातात. आणि वास्तवात जे घडतंय, त्या घडण्याच्या कारणांचा ज्या ठिकाणी अभ्यास केला जातो, त्याच्यामध्ये मग मानसशास्त्र, जीवशास्त्र हे भाग येतात. मग आता हे सगळं आलेलं आहे. मग या मानसशास्त्रामध्ये आपण पाहत असताना नेमकं काय आहे या शास्त्रामध्ये? कशाचा अभ्यास केला जातो? मग मानसशास्त्र म्हणजे काय? हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता मानसशास्त्र तसा तर इंग्लिश शब्द आहे सायकॉलॉजी. मानसशास्त्राची उपपत्ती ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सायकॉलॉजी. आणि ह्या सायकॉलॉजीचा जो काही शब्द आहे सायको अधिक लोगस, हा जो इंग्रजीमध्ये आपण सायकॉलॉजी शब्द वापरतो, तो शब्द सायको अधिक लॉगस. त्याला सायको म्हणजे काय? आत्मा आपण म्हणतो, आत्मा, आणि लॉगस म्हणजे चर्चा. अशा या 2 ग्रीक शब्दापासून तयार झालेला हा शब्द आहे. सायकॉलॉजी हा कशापासून झालेला आहे? सायको अधिक लॉगस या ग्रीक 2 शब्दापासून या सायकॉलॉजीची उपपत्ती झालेली आहे. म्हणजे प्रश्न विचारला जातो पहा. इथं नाही. सायको म्हणजे काय येतं? या ठिकाणी आत्मा येणार आहे आणि आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. म्हणून तर अरिस्टॉटलने त्याची व्याख्या केलेली आहे. आता ती पाहत असतानाच अजून आपण पाहूयात. हे जे शास्त्र आहे की नाही, या शास्त्रामध्ये खरं तर मानवाच्या मनाचा, त्याच्या वर्तणुकीचा अभ्यास करणारं हे शास्त्र आहे. हां, आणि हे शास्त्र या मानवाच्या वर्तनाचा, त्याच्या मनाचा त्या ठिकाणी काय करतंय? अभ्यास करत आहे. आणि हे अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय? हे जे काही आपण त्या ठिकाणी अभ्यास करत आहोत, या ठिकाणी ते अ, आत्म्याच्या संबंधामध्ये येणारं, त्याच्यामध्ये ज्याची चर्चा केली जाते किंवा आत्म्याचा ज्या ठिकाणी अभ्यास केला जातो, तो म्हणजे सायकॉलॉजी, आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र. आता हा जो इंग्रजी शब्द आहे सायकोलॉजी, हा शब्द रुफॉल्ड गॉकेर अ, या जर्मन तत्वज्ञान 16व्या शतकामध्ये तयार केलेला आहे. आणि हा शब्द जेव्हा तयार केला, तेव्हा या शब्दाची उत्पत्ती झाली. आता हा जो शब्द आहे साइक, म्हणजे सायकॉलॉजी मधला साइक, त्याला आपण मन पण म्हणतो, व लॉगस, लॉगस म्हणजे शास्त्र, या शब्दावरून आलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ आत्म्याचं शास्त्र असं होत आहे. आता हा जो आत्म्याचा शास्त्र आहे, आता हा मानसशास्त्राच्या खरी तर अभ्यासाची सुरुवात अरिस्टॉटलच्या काळापासून झाली. अरिस्टॉटलचा काळ कधीचा आहे? इसवी सन पूर्व 384 ते 322 च्या कालावधीमध्ये या मानसशास्त्राच्या अभ्यासाचा सुरुवात आपल्या अरिस्टॉटल यांनी केली. आता म्हणून या मानसशास्त्राचे जनक कुणाला म्हटलं जातं? अरिस्टॉटल यांना म्हटलं जातं. का? तर मानसशास्त्राच्या अभ्यासाची खरी सुरुवात अरिस्टॉटलने केली, म्हणून त्यांना आपण मानसशास्त्राचे जनक मानतो. प्रश्न टी मध्ये आला 2013 मध्ये, की मानसशास्त्राचे जनक कोणास मानतात? तर मानसशास्त्राचे जनक अरिस्टॉटल याला मानतात. आता अरिस्टॉटल हा खरा तर ग्रीक तत्त्ववेत्ता होता आणि हा ग्रीक तत्त्ववेत्ता असताना त्यानं डी अनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. काय नाव? डी अनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. आणि ह्या डी अनिमामध्ये त्यांनी
त्या मुलाच्या संदर्भामध्ये आणि नावाच्या त्या मुलाच्या संदर्भामध्ये त्यांनी सगळी माहिती लिहिलेली आहे. त्याचं अवस्था ज्या आहेत विकासाच्या, त्याबरोबर तो बालक कसा शिकतो, या संदर्भामध्ये त्यांनी सगळं सविस्तर त्या डी ॲनिमामध्ये लिहिलेलं आहे. प्लेटो हा जो ग्रीक तत्ववेत्ता होता. त्याचबरोबर आता हळू-हळू सुरुवात झाली आपल्या मानसशास्त्राची. प्लेटो हा ग्रीक तत्ववेत्ता होता आणि त्यानं सुद्धा रिपब्लिक नावाचं ग्रंथ लिहिला. कुठला लिहिला? रिपब्लिक नावाचं त्यानं ग्रंथ लिहिला आणि यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या या मानसशास्त्राचा अभ्यास त्या ह्याच्यामध्ये केलेला आहे. 19व्या शतकामध्ये शरीरशास्त्र आणि पदार्थ विज्ञान यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संशोधनाने प्रगती झाली आणि त्याच्यास असं पोषक वातावरण सुद्धा मिळालं. म्हणून इसवी सन 1879 नीट पहा. इसवी सन 1879 मध्ये जर्मनीमधील लाइप्झिग विद्यापीठामध्ये विल्यम उंट यांनी पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली. आता याच्या अगोदर पण हा प्रश्न येऊन गेलेला आहे, की पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा कोणी, कोठे स्थापन केली? कोणी केली? तर विल्यम वुंट यांनी केली. कोठे केली? तर जर्मनीमधील लाइप्झिग या विद्यापीठात केली. तर कधी केली? तर 1879 साली केली. म्हणजे या एका वाक्यामध्ये 3 प्रश्न जनरेट होतात. कधी, कोणी आणि कुठे. आहे की नाही? त्यामुळं हे वाक्य खूप महत्वाचं आहे. याला अंडरलाईन करून घ्या, हे लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. 1879 मध्ये जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठामध्ये विल्यम उंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन आणि त्या ह्याच्यामध्ये करत असताना हे काही तिथवर नाही. हे मानसशास्त्राला पुढे घेऊन जाणारे लोक आहेत. म्हणजे सुरुवातीला अरिस्टॉटल, मग प्लेटो आले आणि मग खरी सुरुवात जी झाली ती विल्यम वुंट पासून आणि ह्या विल्यम वुंट नंतरनं मानवाच्या वर्तनाच्या मुळाशी मानवाचं जे वर्तन आहे, ते तसंच का घडतं किंवा तो तसाच का करतो, त्याच्या मुळाशी सगळ्यात महत्त्वाची जी घटना घडली, ती अवबोध प्रेरणा. बरोबर? अवबोध अवस्था ज्याला सबकॉन्शियस माइंड आपण असं म्हणतो आणि ती सांगण्याचं काम केलं सिगमंड फ्रायड यांनी. आणि सिगमंड फ्रायड यांनी खरा विस्तार केला. आता लाइप्झिग येथे या ज्यावेळेस विल्यम वुंट यांनी प्रयोगशाळा स्थापन केली, त्याच्यामध्ये विचार, कल्पना, मन या विषयावरती त्यांनी सखोल असा अभ्यास केलेला होता. आणि आणि त्याच्या कारणामध्ये त्यांनी ते मानवाचं वर्तन ह्याच्यामुळं घडतं असं सांगितलं. परंतु हे मानसशास्त्राचा जो विकास झाला, तो खरा तर विकास एकमेकाला अपोझिट करण्यामध्ये झाला. म्हणजे तू सांगत आहे तो खोटं आहे आणि मी सांगतो ते बरोबर आहे. हे करण्यामध्येच मानसशास्त्र मोठं झालं आणि हेच घडलं सिगमंड फ्रायडच्या बाबतीमध्ये आणि सिगमंड फ्रायड सांगतात, की मानवाचं जे वर्तन आहे, त्या वर्तनाच्या मुळाशी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे अवबोध प्रेरणा ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो आणि त्यामुळे मानवाचं वर्तन तसं असतं. त्याला विरोध केला आणि आपली जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना प्रखरपणे सिगमंड फ्रायड यांनी मांडली. आता मांडली कळलं, त्याच्या पलीकडे गेल्यानंतरनं मानवाचं वर्तन नेमकं कसं घडतं आणि मानवाचं वर्तन नेमकं कसं घडतं आणि ह्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र आहे. हे अमेरिकेतील वर्तनवादाचा अभ्यास करणारे मानसशास्त्रज्ञ बॅटसन यांनी सिद्ध केलं. आणि मानवाचं वर्तन हे खूप महत्वाचं आहे. आणि मग याच्यावरूनच व्याख्या होतात. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अवबोधावस्थेचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. बोधावस्थेचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अशा विविध अशा व्याख्या या ठिकाणी जनरेट व्हायला लागल्या. आणि खरा मग विकास झाला तो 21वे शतक, जे मानसशास्त्राचे शतक मानलं जातं. त्याच्यामध्ये वेगवेगळे या ठिकाणी प्रयोग, संशोधनं आणि मानसशास्त्राचा खऱ्या अर्थाने विकास झाला. आता आपल्याला बघायचं आहे याच्यानुसार, हा जो चार्ट तुमच्या समोर दिसतोय, इट इस अ मोस्ट इम्पोर्टंट. हा खूप महत्वाचा आहे आणि याच्यावरच आतापर्यंत प्रश्न विचारले गेले आणि पुढे सुद्धा विचारले जातील. त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी मानसशास्त्राची व्याख्या बघत असताना त्याच्यातले महत्वाचे शब्द
आणि त्या शब्दाला जोडून तो जो काही मानसशास्त्रज्ञांनी याची व्याख्या केली, ते आपल्याला बघायचं आहे. मानसशास्त्र म्हणजेच आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आत्मा म्हणला की अरिस्टॉटल आला. आता आत्मा जो आहे, या आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे जे मानसशास्त्र आहे. या मानसशास्त्र म्हणजे आत्म्याच्या ह्याच्यामध्ये आणि अरिस्टॉटलचं ही जी जर जोडी लावली, तर आपली व्याख्या कधी चुकणार नाही. प्रश्न कसा पण येऊ दे, आपण चुकणार नाही. बरोबर? आता हे जे विचारत आहे, आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अरिस्टॉटल यांनी केलेली व्याख्या. आता ही अरिस्टॉटलने त्याची जी व्याख्या केली, त्याच्यावरून त्याने सांगितलं, की ज्या ठिकाणी आत्म्याचा अभ्यास केला जातो, तो अभ्यास करणारे जे शास्त्र आहे ते म्हणजे मानसशास्त्र. दुसरं आहे मनाचं. आता मनाचं ज्या ठिकाणी अभ्यास केला जातो ते शास्त्र किंवा मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ही व्याख्या केली मॅकडुगलनं. मॅकडुगलची सुरुवात होते ने आणि मनाची सुरुवात सुद्धा होते ने. बघा प्रत्येक लेखक जे आहेत त्या मानसशास्त्रज्ञाची आणि त्या संबंधित शब्दाची जर जोड लावली, तर आपली आपली व्याख्या कधी चुकणार नाही. आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र अरिस्टॉटल, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र मॅकडुगल, बोधावस्था म्हणजे कॉन्सेप्ट्स याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही विल्यम वुंटने केलेली व्याख्या. अवबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या केली सिग्मंड फ्राईड यांनी. आणि मग वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या केली जे.बी. वॅटसन यांनी. अशा ह्या व्याख्यांना जर आपण काही वेगवेगळ्या पद्धतीनं स्मरण करून जर बरोबर लिंक लावली, तर या ठिकाणी तुम्ही याच्यावर कसलाही प्रश्न उद्या द्या या टॉपिक वरती, तुम्ही इथे 1 मार्क घेता, जे व्याख्येसाठी आहे खास. मानसशास्त्राच्या आणि मानसशास्त्राच्या व्याख्येसंबंधात आलेला प्रश्न तुम्ही सहज सोप्या पद्धतीनं लक्षात ठेवून तो तुम्ही सोडवू शकता. त्याच्यामुळे आपल्याला अशा ट्रिक्स माहीत होणं, अशा गोष्टी माहीत होणं हे महत्वाचं आहे. आणि अशाच माहिती, अशाच पद्धती आपण सोप्या-सोप्या पद्धतीने करून शिकवतो. म्हणून आपला क्लास सुद्धा विद्यार्थ्यांना खूप आवडतो. त्याच्यामुळं आपल्याला मानसशास्त्र शिकत असताना फक्त नुसतं कंटेंट नाहीये, तर त्या भोवती-अवती असणाऱ्या सगळ्या बाबी आपल्याला शिकायच्या आहेत. बरोबर? एकच मिनिट हां. आणि मग या मानसशास्त्राची जी आपण व्याख्या पाहिल्या, या व्याख्येवरून पहा 2013, 14, 17, 18 ला या घटकावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारले गेले आणि हे प्रश्न अजूनही विचारले जातात. म्हणून मानसशास्त्राची व्याख्या आणि ते जे शास्त्रज्ञ आहे यांच्यामध्ये आपल्याला लिंक असणं खूप गरजेचं आहे आणि आपला 1 मार्क फिक्स सुद्धा या ठिकाणी होतो. म्हणून अभ्यास करत असताना फक्त मेहनत म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो गाढवी काम न करता स्मार्ट वर्क कसं करता येईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. जेणेकरून आपलं मार्क वाढले जातील आणि हे मार्क जेव्हा आपले वाढले जातील तेव्हा ते ट्रिकने जातात वाढले. व्यवस्थित स्मरण केल्याने जातात, व्यवस्थित पद्धती अवलंबल्याने जातात आणि त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आता ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी मार्केटमधून मिळतात असं नाहीये. ओव्हरऑल सगळ्याच बाबी YouTubeवरून मिळतात असं नाहीये. त्यामुळं ओरिजिनल रिसोर्स ज्याला आपण म्हणतो पुस्तक, हे पुस्तक सुद्धा आपण हँडलिंग केलं पाहिजे आणि त्याच्यातून अभ्यास केला पाहिजे. आणि आपण पहिल्याच प्रयत्नामध्ये टी सुद्धा आपण पास झाले पाहिजे. बरोबर आहे? तर आता त्याच्या पुढे जाऊया. हे जे काही मानसशास्त्र आहे, ज्याच्या आपण व्याख्या पाहिल्या. हं. आता याबरोबर या लोकांच्या बरोबर सुद्धा इतर व्याख्या पण होत्या बरं का. असं काही नाहीये, की बाबा एवढ्याच व्याख्या आहेत आणि संपल्या. असंही काही नाहीये. त्याच्यानंतर वूडवर्थने सुद्धा केलेली व्याख्या होती मानसशास्त्राची. त्याचं म्हणणं असं आहे, की वातावरणाच्या अनुषंगानं
व्यक्तीच्या किंवा व्यक्तीमध्ये किंवा व्यक्तीच्या आजूबाजूला ज्या क्रिया घडतात, त्या क्रियांचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अशा वातावरणाच्या अनुषंगाने केलेली उडवर्त याची व्याख्या सुद्धा आहे. मग मानसशास्त्रामध्ये आता आपण पाहत आहोत, की वेगवेगळे विविध शाखा आहेत. मग या व्यक्तीचं जे काही वर्तन आहे, त्या वर्तनाचा अभ्यास विविध दृष्टिकोनातून होत आहे. आणि त्याच्यामुळं मानसशास्त्राच्या अनेक शाखांचा विस्तार प्रामुख्याने झाला. मग हा विस्तार होत असताना त्याच्या ज्या काही शाखा आहेत, ह्या अभ्यासाच्या दृष्टिकोनाने आहेत. जसं की आपल्या डिस्प्लेला दिसत आहे या ठिकाणी पहा मानसशास्त्राच्या शाखा. आता त्याच्यामध्ये आहे व्यवस्थापन मानसशास्त्र, हं, तैल्निक मानसशास्त्र, प्राणी मानसशास्त्र हे मानसशास्त्राच्या शाखा. अनुवंशाचे मानसशास्त्र, गुन्हेगारीचे मानसशास्त्र, चिकित्सा मानसशास्त्र, सामान्य मानसशास्त्र, शारीरिक मानसशास्त्र, सामाजिक बालमानसशास्त्र, व्यक्तिगत भिन्नतांचे मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र आणि औद्योगिक मानसशास्त्र अशा मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्या शाखांनुसार जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ज्या ठिकाणी शरीरशास्त्राचा जर बघितला आपण तर शरीरशास्त्रामध्ये मानवाची मनस्थिती असेल, त्याचं वर्तन असेल, त्याच्या ज्ञानेंद्रिय असेल, त्या ज्ञानेंद्रियाची रचना असेल, मेंदू असेल, मेंदूचा विविध भाग असतात, भावना असतात, संवेदना असतात, स्मृती असते, विचार असतो, विविध ग्रंथी असतात, ज्या कमी जास्त पद्धतीने स्त्रावतात. शारीरिक आणि बौद्धिक विकास असतो. या सगळ्या बाबींचा जो काही इतिहास आहे, आपल्या या सगळ्या बाबींचा जो अभ्यास आहे, तो अभ्यास आपण शरीरशास्त्र मानसशास्त्रामध्ये केला जातो. आणि ह्या शरीरशास्त्रामध्ये ज्या ठिकाणी अभ्यास केला जातो किंवा या बाबींचा अभ्यास ज्या ठिकाणी केला जातो, त्याला शरीरशास्त्र मानसशास्त्र असे म्हणतात. असाच जो काही आता इथे दिलेली ज्या काही शाखा आहेत, या शाखेच्या बाबतीमध्ये घडतं. जसं की सामाजिक मानसशास्त्र. आता तुम्ही सांगा बाबा, सामाजिक मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जाईल बरं? सामाजिक मानसशास्त्रामध्ये. मानव तसं तर सामाजिक प्राणी आहे. हां? समाज काही असं दगड-गोटे, नाले, नदी, नाले, गटारी ह्यानं बनलेला नाहीये. समाज माणसा-माणसांनी बनलेला आहे. आणि म्हणून या समाजामध्ये राहत असताना माणसाला सामाजिक कार्य सुद्धा करावं लागेल, सामाजिक बाबी जाणून घ्याव्या लागतील. तर त्यामध्ये या सामाजिक कार्यामध्ये ते राहत असताना सामाजिक मानसशास्त्र त्याला अभ्यासावं लागणार आहे. आणि मनुष्य हा जो प्राणी आहे, तो इतर प्राण्यांप्रमाणेच तो भौतिक परिसरामध्ये आपलं जीवन जगत असतो. आणि इतर प्राण्यांच्या सहवासात तो राहत पण असतो. मग व्यक्तीच्या वर्तनाचा व्यक्तिगत सूक्ष्मपणे आपण अभ्यास करतो. त्या अवतीभोवती जे काही सामाजिक, आर्थिक, सामाजिक आहे की नाही भावनिक असे काही जे बाजू असतील, अशा काही ज्या बाबी असतील, तर त्या बाबी त्या बाबतीमध्ये त्याला पाहायला मिळतात. आणि मग त्यानुसार आपल्याला चा अभ्यास या भागामध्ये करताना येतो. आता नावाप्रमाणेच प्रत्येक शास्त्र आहे. मग ते व्यवस्थापनाचं असू दे, प्राणी मानसशास्त्र असू दे, अनुवंशाचं मानसशास्त्र असू दे, नाहीतर गुन्हेगारीचं असो. त्या नावाप्रमाणे त्या भागाचा अभ्यास केला जातो. आता बालमानसशास्त्राचा पण आहे. मग बालमानसशास्त्रामध्ये कशाचा नेमका अभ्यास केला जाईल बाबा? कोण सांगू शकेल का? मग बालमानसशास्त्रामध्ये नेमका अभ्यास कसा केला जाईल किंवा कशाचा केला जाईल? बालकाच्या वाढ आणि विकासास संबंधित. बरोबर. बालकाच्या वाढ आणि विकासाचा. अजून फक्त तेवढं वाढ आणि विकासाचाच होणार आहे का? मग त्याच्या फक्त वाढ आणि बालकाच्या सर्वांगीण नाही, विकासाचा बालकाच्या सर्वांगीण विकासाचा. आढावा त्या ठिकाणी घेतला जाणार आहे. ओके. आता ह्या बालमानसशास्त्राचा शाखेमध्ये बालमानसशास्त्र या शाखेमध्ये नेमक्या कोणकोणत्या घटकाचा अभ्यास होत आहे हे पाहत असताना, याची उत्तरं देत असताना तुम्ही चॅट बॉक्समध्ये काय करायचं आहे, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही कुठून आहात हे टाइप करायचं आहे. आणि इग्नोर करायचं नाहीये.
सगळ्यांनी आपलं नाव, मोबाईल नंबर आणि तुम्ही कुठून आहात हे त्या ठिकाणी नाव टाकायचं आहे. आता पहा, हे बालमानसशास्त्र जे आहे, या बालमानसशास्त्रामध्ये ज्या घटकाचा अभ्यास केला जातो, त्या घटकामध्ये काय-काय येईल? आता बाल म्हणलं की बालक आपला आहे की नाही? या बालकाचा सर्वांगीण विकास करणारं हे शास्त्र. मग ह्या शास्त्रामध्ये बालकच येणार आहे. मग ते बालकाची अ, अ, काय म्हणतो आपण त्याला भावनिक विकास असू दे किंवा बौद्धिक विकास असू दे किंवा क्रियात्मक विकास असू दे. हं. सामाजिक, मानसिक, भावनिक, ह्या जे काही विकास आहे, शारीरिक विकास आहे, या सगळ्याच बाबी त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. तो क्षेत्र म्हणजे बालमानसशास्त्र आहे. तो असाच का वागतो? त्याच्या अशा वागण्याचे कारणच काय आहे? तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणून समजल्या जातात. बालकाचं वर्तन, बालकाचं सामाजिकरण, त्याचं वंश, अनुवंश, परिस्थिती, त्याच्यावर परिणाम करणारे घटक असतील, या सगळ्यांचा ज्या ठिकाणी सखोल अभ्यास केला जातो, ते शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र आहे. अशी शाखा आहेत आणि ह्या शाखेमध्ये अजून एक शाखा आहे ती म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. आता शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे ज्या ठिकाणी अध्ययन आणि अध्यापन येतं. अध्यापनाच्या प्रक्रिया येतात. अध्यापनाच्या वेगवेगळ्या अध्यापन पद्धती येतात. या सगळ्यांचाच त्या ठिकाणी सखोल अभ्यास केला जातो. ते म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र आहे. त्यामध्ये शिक्षणाच्या संदर्भात अध्ययन, अध्यापन कसं करावं, कुणी करावं, का करावं? हं? ह्या ज्या ठिकाणी अभ्यास केला जातो, मूल्यमापनाचा अभ्यास विचार केला जातो, ते शास्त्र म्हणजे आपल्याला या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये पाहायला मिळेल. शाखा कळल्या तुम्हाला? शाखा कळल्या? आता फक्त 1-2 जणांनीच मेसेज करून थांबू नका. तर बहुतांश विद्यार्थी जॉइन झालेले आहेत. तुम्हाला मेसेज टाकायला काही वेळ लागत नाही. 2च सेकंदाचा काम लागतो. ऐकता-ऐकता तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी मेसेज करू शकता. तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि तुम्ही कुठून आहात ते. मेसेज करत राहा. नुसतं ऐकून गप्प राहू नका. तर अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित मानसशास्त्राचा संबंध नेमका काय येतो? अध्ययन आपण बघत आहोत आता शैक्षणिक मानसशास्त्र. या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी नेमका संबंध काय आहे? रिलेशन काय आहे? तर शिक्षण हा जो शब्द आहे एज्युकेशन आहे आणि या शिक्षणासाठी इंग्रजीमधील शब्द असतो एज्युकेशन. बरोबर आहे? आणि लॅटिन भाषेमध्ये टू एड्युकेअर म्हणजे टू लीड, प्रखार करणारा, मार्गदर्शन करणे हा होत. मग काही विचारवंत म्हणजे आउट आणि डोको म्हणजेच टू ड्रॉ, एज्युकेट, मीन टू ड्रॉ आउट व्हॉट इज फ्रेंच असा शिक्षण या संज्ञेचा अर्थ लावतात. म्हणजे शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास, ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे. त्याची नेमकी डेव्हलपमेंट कशी होते हा त्या ठिकाणी येतो. सर्वांगीण विकासामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक तसेच नैतिक विकासाचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये होतो. शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल आहे हो, दुसरं काहीच नाहीये. आपण शिक्षण देतो, शिक्षणामुळे माणूस शिकतो आणि त्याच्या वर्तनात बदल होतो. आता शिकलेला माणूस आणि न शिकलेला माणूस यात तेच फरक आहे, जो वर्तनामध्ये अपेक्षित बदल आहे. की माणूस हे शिकल्यानंतर ना हे वर्तन बदल होतं. हे मानसशास्त्र सांगतं आणि त्यातल्या ह्या शिक्षणामध्ये अपेक्षित आहे. मग व्यक्तीच्या वर्तनामध्ये सुयोग्य किंवा अपेक्षित आपण जे बदल घडवून आणतो आणि ते बदल घडवून आणण्याचं काम हे आपलं शिक्षण करतं. आता या शिक्षणाची वैशिष्ट्य नेमकं काय आहे? तर शिक्षण हे ॲक्चुअली तर अखंडपणे चालणारी प्रोसेस आहे. जी कधीही खंडित न होणारी, जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण शिकू शकतो. असं काही नाही की आपण 25 वर्षात झाले की परत शिकायचं नाही. नाही. तर शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण ही एक नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. जी सहज घडून येते. सहज शिक्षणातून कळते. आपल्या वातावरणातून कळते. त्याच्यामुळं ही एक नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे. शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, की ज्याच्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक
आणि समाज यांचा समावेश होतो. म्हणून ती त्रिध्रुवीय किंवा त्रिकेंद्री प्रक्रिया आहे असं त्याला म्हटलेलं आहे. शिक्षण ही एक मानसिक प्रक्रिया आहे, मेंटल प्रोसेस. त्याचे विचार, आचार, भावना, कल्पना, स्मरण याचा अभ्यास ज्या ठिकाणी होतो ते म्हणजे मानसशास्त्र. आणि मग त्या बाबींचा अभ्यास सुद्धा या ठिकाणी आपल्याला करायचा आणि केला पण जातो. शिक्षण ही जी प्रक्रिया आहे खरं तर सामाजिक प्रक्रिया आहे. समाजामध्ये कसं राहायला पाहिजे, समाजामध्ये काय कसं राहिलं पाहिजे किंवा एखादा माणूस असाच का वागतो या पाठीमागं ही कारणं खूप महत्वाची आहे. त्याचं सामाजिक प्रक्रिया बघणं, त्याचं सामाजिक बरोबर त्याचं मानसिक, ठीक आहे नाही, बौद्धिक, भावनिक या सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. आणि आपण जे शिक्षण घेत असतो हे शिक्षण औपचारिक, अनौपचारिक आणि सहज पद्धतीने दिलं जातं. औपचारिक मध्ये कसं असतं, चार भिंतीच्या आतमध्ये दिलं जाणारं सिलॅबस ज्याला आहे ते. अनौपचारिक म्हणजे ज्याला कसल्याही प्रकारचं बंधन नाही, कोण कुठेही शिकू शकतो. सहज शिक्षणाचं पण तसंच आहे, ते चलता फिरता सहज मिळतं ते शिक्षण. आणि मग शिक्षण ऍक्च्युअल बघायला जर गेलं तर स्वयंस्फूर्त एक पद्धत आहे. स्वयंस्फूर्त करणारी, स्वयंला पुढे घेऊन जाणारी एक ती प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. आणि हीच खरी शिक्षणाची महत्वाची उद्दिष्ट आहे. आता हां, आता ही खरी तीच आपल्याला अध्यापनाची पद्धती आहे. आता हे पाहत असताना आपल्याला अ, या बाबीकडे जात असताना शैक्षणिक मानसशास्त्राची आपल्याला उद्दिष्टे पण माहीत असणं गरजेचं आहे. आता कोण सांगू शकाल काय उद्दिष्ट असू शकेल हो शैक्षणिक मानसशास्त्राचं? बोला, ऍक्टिव्ह राहा, नुसतंच गप्प बसू नका. शैक्षणिक मानसशास्त्राची नेमकी काय उद्दिष्टे असू शकतात? अध्ययन आणि आपण अध्यापनाच्या प्रक्रिया बघत आहोत. या प्रक्रियेत त्याला अधिक चांगल्या पद्धतीनं किंवा परिणाम पद्धतीनं शिकवावे लागत असतील का नाही? आहे की नाही? मग हे त्याचं उद्दिष्ट असू शकेल का नाही? तर तर शैक्षणिक मानसशास्त्राची जी काही उद्दिष्ट आहेत, ही उद्दिष्ट सुद्धा कायच एकदम प्रमाणबद्ध, महत्त्वपूर्ण अशी उद्दिष्ट आहेत. अध्ययन, अध्यापन प्रक्रिया उत्तम पद्धतीने करण्यासाठी अध्ययन, अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वर्तन बदल होण्यासाठी या पद्धतीचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर शैक्षणिक समस्यांचे निराकरण असू दे किंवा अ, वेगवेगळ्या गोष्टी घेणं असू दे, यामध्ये सुद्धा या बाबींचा समावेश होतो. बालकांचा आपण काय करतो निकोप विकासासाठी, निकोप म्हणजे चांगल्या विकासासाठी आवश्यक ते वातावरण उपलब्ध करून आपण देतो किंवा काही ठिकाणी द्यावं पण लागेल. आणि त्यानुसार त्या बालकाला ह्या मानसशास्त्रामधील घटकांचा एक बोध घेणं खूप गरजेचं ठरणार आहे. या सगळ्या बाबी शिकत असताना हा चॅप्टर खूप महत्त्वपूर्ण आहे. हा चॅप्टर तुम्हाला तेव्हा समजेल, जेव्हा तुम्ही एकाग्रतेनं या गोष्टी पाहाल. नुसतं टार्गेट करून जमणार नाही, नुसतं अभ्यास करेन म्हणून जमणार नाही. ॲक्चुअल आपला अभ्यास याच्याबरोबर सोबतीने सुद्धा चालला पाहिजे. म्हणजे आपल्याला जास्त एक्स्ट्रा रनिंग नोट्स वाचण्याची गरज पडणार नाही. आणि ऐकल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी सहज लक्षात राहतात आणि पेपरमध्ये सोडवायला सुद्धा सोपं जातं. म्हणून मानसशास्त्रासारखा जो विषय आहे, तो खूप सोपा आहे. फक्त तो सोप्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो एकदा का तुम्हाला परफेक्टली समजला, तर तुम्हाला या ठिकाणी तो सोडवायला सोपा जाईल. मग हे मानसशास्त्र, मानसशास्त्र म्हणजे काय? आता हे मानसशास्त्र म्हणजे काय आपण पाहिलं. बालमानसशास्त्र किंवा मानसशास्त्राच्या विविध शाखा पाहिल्या.
आणि या विविध शाखेमध्ये पाहत असताना आपल्याला महत्वाचं बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, ज्याला आपण म्हणतो शैक्षणिक मानसशास्त्र, यांचा समावेश होता. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं की शिक्षण किती इम्पॉर्टंट आहे वगैरे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि महत्वाच्या असल्यामुळं आपल्याला ह्या प्रयत्नामध्येच टी काढायचा आहे. आपल्या पाठीमागची लोक येऊन सहज पुढे निघून गेली, अजून आपण आहे तिथंच आहे. आपल्याला मग पडायसाठी मार्ग का पडत नाहीत? जर तुम्ही त्याच पद्धतीनं अभ्यास करत आलात, तर तेच मिळणार जे आतापर्यंत मिळालेलं होतं. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही वेगळ्या पद्धतीनं अभ्यास करत नाही, वेगळ्या अँगलनं अभ्यास करत नाही, तोपर्यंत तुम्ही क्वालिफाय होत नाही. त्यामुळं क्वालिफाय होण्यासाठी नुसतं काही लेक्चर पाहिलं म्हणजे झालं असं नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे निश्चित प्रमाणामध्ये सराव असणं गरजेचं आहे. परफेक्ट कामं करता आली पाहिजेत, ती करता आली पाहिजे. तर या सगळ्यांचा उहापोह याच्यामध्ये होत असतो. हां. तर आज आपण काय पाहिलं? मानसशास्त्र म्हणजे काय पाहिलं? मानसशास्त्राच्या शाखा पाहिल्या. मानसशास्त्र त्याबरोबर बालमानसशास्त्र पाहिलं आणि मग शैक्षणिक मानसशास्त्र पाहिलं. शैक्षणिक मानसशास्त्राची वैशिष्ट्य, त्याच्या मर्यादा हे सुद्धा पाहिलं. मग या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपला अभ्यासाचा वेग सुद्धा खूप महत्वाचा आहे. आपल्याला 1.5 महिन्यामध्ये 2.5 महिन्यामध्ये हा कोर्स होईल. समजा नाही झाला तर मग का नाही होणार? कसा होणार? मग कोण घेणार? ह्या बाबींचा आपल्याला अभ्यास सखोल करावा लागेल. तर तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये, कमी कालावधीमध्ये जास्त मार्क घेऊन पास जर व्हायचं असेल, तर तुम्ही हा क्लास नक्की जॉइन करा. आपला मोबाईल नंबर, आपला नाव तुम्ही तुमच्या ह्या चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि असंच कंटिन्यू राहण्यासाठी तुम्ही आमच्याशी लगेच राहा. पुढच्या तासामध्ये आपण बालमानसशास्त्राच्या ज्या काही वेगवेगळ्या अशा अ, अभ्यासाच्या पद्धती आहेत, त्या अभ्यासाच्या पद्धती आपण अभ्यासणार आहोत. कोणकोणत्या आहेत, कशा आहेत, हे पहा. वर्तन अभ्यासाच्या पद्धती हा भाग आपण उद्याच्या तासामध्ये डिटेलली पाहणार आहोत. आजच्या तासामध्ये तुम्हाला तो तास कसा वाटला ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सांगू शकता. तास समजला का आजचा? बालमानसशास्त्र म्हणजे काय? मानसशास्त्राच्या व्याख्या समजल्या का? हो सर. समजलं. तर चला. डायरेक्ट मेंदूत. आणि अ, जेवढं तुम्ही ह्या सगळ्या ट्रिक्स वापर कराल आणि तेवढाच फायदा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये होणार आहे आणि त्याच्यातून तुम्ही पुढे प्रगती करणार आहात एवढं पण लक्षात ठेवा आणि त्यानुसारच अभ्यासाच्या गतीला सुद्धा लागा. पुढच्या तासामध्ये मी तुम्हाला येणाऱ्या 2.5 महिन्यामध्ये नेमका अभ्यास कशाचा, कोणकोणत्या विषयाचा आणि किती करावा या संदर्भात सुद्धा डिटेल माहिती सांगणार आहे. आणि मग त्या मानसशास्त्राच्या अध्यापनाच्या पद्धती, अभ्यासाच्या त्या सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासचे अजून ॲडमिशन केलं नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपला जो काही ॲडमिशन आहे, तो लवकरात लवकर करून घ्यायचा आहे. यासाठी तुम्ही माझ्या 9921 9921 एक मिनिट हां, मोबाईल नंबर देतो. तुम्हाला हा क्लास जॉइन करण्यासाठी या ठिकाणी चॅट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे पहा. चॅट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे शुभम सरांचा. तुम्ही नंबरवर संपर्क साधू शकता. हं. आता हा नंबर मी डिस्प्लेला देत आहे. तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला संपर्क करू शकता. 72 76 30 78 48 यामध्ये तुम्हाला सखोल माहिती मिळेल. अ, तर तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसन करतील, की ॲडमिशन का घ्यायला पाहिजे, कसं घ्यायला पाहिजे आणि कसं आपण 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये पास होणार आहे, हे सुद्धा सर तुम्हाला सांगतील.
आणि लवकरात लवकर ऍडमिशन करून आपलं जे काही यश आहे हे यश पक्क करा. आजच्या तासामध्ये आपण जे मानसशास्त्र पाहिलं, मानसशास्त्राच्या व्याख्या पाहिल्या, त्याची उत्पत्ती पाहिली. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पुढचा भाग सुद्धा पाहणार आहोत आणि तुम्ही आमच्याशी असेच कनेक्ट राहा आणि तुम्ही लवकरात लवकर पास व्हावी हीच आपण या ठिकाणी व्यक्त करू आणि या ठिकाणी थांबू. उद्या भेटूया आपण 9 वाजता 9 ते 10 या वेळेमध्ये आणि 9 वाजता भेटून आपण पुढच्या भागावरती पुढच्या चॅप्टरवरती चर्चा करणार आहोत. तोपर्यंत गुड नाईट एव्हरीबडी.